पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे अजित पवार पोलिसांवर नाराज। वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतायत। पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं। नवीन अधिकारी नियुक्त करू, अजित पवारांचा इशारा। पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही। पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी पाणी योजनेला स्थगिती दिली होती। स्थगिती उठवण्यासाठी फडणवीस सकारात्मक। फडणवीसांचं कौतुक करत आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। फडणवीसांवर टीका करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील माहीत नव्हतं। एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। जयंत पाटील 8 दिवसात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार। 8 दिवसांचा वेळ द्या, पद सोडतो। चांगला माणूस शोधणं अवघड असतं, जयंत पाटील यांचं वक्तव्य। रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षात नाही। रोहित पवार समजूतदार तर जयंत पाटील परिपक्व आहेत, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। जयंत पाटीलच पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहणार। तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष बदलले जाणार, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% महिलांना तर उर्वरित 50%मध्ये तरुणांना संधी देणार। प्रस्थापितांना संधी देणार नाही, बैठकीत शरद पवारांकडून स्पष्ट। एखादा कार्यकर्ता चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतात। परळीत लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष वाल्मिक कराड असल्याच्या प्रश्नावरती चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावरती अजित पवार ठाम। चौकशीत वरिष्ठ दोषी आढळले तर गय केली जाणार नाही, अजित पवारांकडून स्पष्ट। अमोल मिटकरी सूरज चव्हाण मुन्नींच्या सांगण्यावरून आरोप करतायत। राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या, मग समजेल, सुरेश धस यांचा निशाणा। मुन्नी कोण आहे हे सुरेश धसांनाच विचारा। सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आव्हान। सुनील तटकरे किंवा इतर कोणी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधला नाही, विनाकारण आरोप केले जात आहेत, अजित पवारांची प्रतिक्रिया। जिशान सिद्दीकींनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांची चौकशी झाली नाही, एकाही बिल्डरची चौकशी झाली नाही, जिशान सिद्दीकींकडून नाराजी व्यक्त।